व्यक्तिगत चारित्र्यहनन किंवा व्यक्तिगत बदनामी त्या ठिकाणी नेत्यांची केली जाते आणि म्हणून खरं तर त्याच्यावर प्रकाश टाकण्याच्या करता आपण आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. प्रभूजी बांगर यांनी एक विषय घेतला की म्हटले देवदत्तजी निकम यांनी विधानसभा निवडणूक मध्ये पराभूत झाल्याच्या नंतर 5.5 एकर जमीन खरेदी केली. अगदी खरं आहे. पत्रकार बांधवांना मला एक सांगायचंय, ही झाली एक बाजू, परंतु आपण देखील त्याची दुसरी बाजू त्या ठिकाणी तपासली पाहिजे की 5.5 एकर जमीन विकत घेत असताना त्यांनी नेमकी जमीन विकली किती याची देखील माहिती आपणा सर्वांना असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून मी त्या गावामध्ये सरपंच म्हणून काम केलं आहे, एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. निकम साहेबांच्या सहवासात गेली अनेक जवळ 20 वर्ष मी काम करतोय. त्याच्यामुळं त्यांच्या बाबतीतली सखोल माहिती मला त्या ठिकाणी आहे. त्यांच्याशी माझी चर्चा देखील झाली की अशा प्रकारे आपली जर व्यक्तिगत बदनामी होत असेल तर त्याला आपण उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि म्हणून मी काही गोष्टींची माहिती त्यांच्याकडनं करून घेतली. तर आमच्याच नागापूर गावामध्ये त्यांनी 5.5 एकर जमीन खरेदी केली हे आपण सर्वांच्या ऐकिवात त्या ठिकाणी आहे. परंतु त्याच्यामध्ये जवळपास माझ्याकडे यादी आहे की 13 एकर जमीन त्यांनी त्या ठिकाणी विकलेली आहे. रघुनाथ व रामहरी वामन पवार यांना 2 एकर, रंगनाथ पांडुरंग रेथे यांना जवळची जवळपास 2.5 एकर, भाऊसाहेब हनुमंत पोकरकर माडेवाले यांना 3 एकर, स्वर्गीय बाबाजी भगवंत रिठे यांना जवळपास 3.25 एकर, श्री विशाल व नंदा बाळासाहेब निकोट जवळे यांना 2 एकर, लक्ष्मण नामदेव गायकवाड यांना साधारण 14 ते 15 गुंठे, बाळासाहेब भाऊरिठे यांना जवळपास 20-22 गुंठे, अशा प्रकारे जवळपास 13 एकर जमिनीची त्यांनी विक्री केलेली आहे. आणि मग मला एक सांगा, जर भरपूर पैसे त्यांच्याकडे असते, भरपूर संपत्ती जर त्यांच्याकडे असती तर ही 13 एकर जमीन त्यांनी कशा करता विकली असती, हा देखील माझा प्रभूजी बांगर यांना त्या ठिकाणी प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता निवडणुकीनंतर जमीन घेतली. माझ्याकडं तारखेसहित त्याचा पुरावा त्या ठिकाणी आहे की 8 जुलै 2024ला म्हणजे विधानसभेची आपली निवडणूक 20 नोव्हेंबरला त्या ठिकाणी होती. 8 जुलै 2024ला त्यांनी रांजणगावची 1 एकर जमीन त्या ठिकाणी विकली निकम साहेबांनी. आणि तदनंतर त्याच्या अगोदर 3 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे जमीन विक्री करता त्यांनी परवानगीसाठी अर्ज केला होता. जमीन विक्री करता ज्यांनी अर्ज केला, ज्यांची 5.5 एकर जमीन खरेदी केली ते लक्ष्मण नामदेव थापा गायकवाड व शिवहरी बबन लोखंडे, त्या मालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन विक्रीच्या करता अर्ज त्या ठिकाणी केला, कारण इनाम वर्ग 6ब ची ती जमीन त्या ठिकाणी होती. म्हणजे जवळपास विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 6 महिने ही प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होती. त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या नंतर पराभूत झाल्यावर जमीन खरेदी केली हा त्यांचा दावा अतिशय चुकीचा त्या ठिकाणी निश्चितपणानं आहे. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी यांनी 1/10/2024 रोजी जमीन विक्रीला परवानगी दिली आणि त्याची मुदत 3 महिन्यापर्यंत त्या ठिकाणी दिली. 31/12/2024 पर्यंत त्याची मुदत त्या ठिकाणी दिली गेली. आणि मग ऑक्टोबर नोव्हेंबरला आपल्या सर्वांना माहिती आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार त्या ठिकाणी सुरू होता. निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी त्या ठिकाणी आला आणि जमीन खरेदीची ही 5.5 एकरची तारीख ही 16/12/2024ला त्या ठिकाणी त्याचं खरेदी त्या ठिकाणी त्या जमिनीचं केलं गेलं. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला तारखेसहित विक्री केलेली जमिनीची तारीख, खरेदी केलेल्या जमिनीची तारखेचा याचा सखोल पुराव्यानिशी आपण त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. आणि तदनंतर 21/3/2025 रोजी देखील जवळे येथील 2 एकर जमिनीची विक्री निकम साहेबांनी त्या ठिकाणी केली. 5.5 एकर जमिनीचा विषय आणखीन तुम्हाला समजावून सांगायचा ठरला तर त्यांची आताची जी द्राक्ष बाग आहे त्या द्राक्ष बागे शेजारी 5.5 एकर जमिनीची त्यांनी खरेदी केली. ज्या मालकाची जमीन खरेदी केली त्याच मालकाची पूर्वी त्या मालकाने पूर्वी देखील त्या जमिनीची त्यांना विक्री केली होती, ज्या जमिनीमध्ये त्यांची द्राक्ष बाग त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये निवडणुकीनंतर 3 महिन्यात जवळची 2 एकर जमीन त्यांनी विकली. फक्त पैसे असते तर हे विक्री कशाला करत असते, ते माणूस संपत्ती वाढवतो का कमी करायला पाहतो. त्याच्यामुळं हा दावा अतिशय चुकीचा त्याच्यामध्ये आहे. दुसरा एक विषय प्रभूजींनी घेतला की म्हटले यांच्याला द्राक्षाला का सोन्याची द्राक्ष येतात का, निश्चित नाही. पण प्रभूजींना माझं सांगणं आहे की सोन्याची द्राक्षे जरी येत नसतील पण त्या द्राक्षांना हा भाव मात्र सोन्यासारखा त्या ठिकाणी मिळतो. हे तुम्ही त्या ठिकाणी चौकशी त्याची केली पाहिजे. माझ्याकडं निकम साहेबांचा ITR ची देखील मी कॉपी आणलेली आहे. याच्यामध्ये त्यांचा ऍग्रिकल्चर इन्कम हे 2024-25 जवळपास 1 कोटी रुपये त्या ठिकाणी आहे. म्हणजे हा घामाचा पैसा आहे, हा व्हाईट मनी आहे. याच्यामध्ये कुठलाही काळा बाजार नाही, काळा पैसा नाही. शेतीच्या उत्पन्नातून मिळालेली ही कमाई आहे. आणि मग त्याच्यामधून जर त्यांनी जमीन घेतली तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय, हा देखील आमचा प्रभूजींना त्या ठिकाणी प्रश्न आहे. 5 एकर जमिनीमध्ये
आता जी जमीन गेली त्याच्यामध्ये देखील अजून ते द्राक्ष लागवड करणार आहे. जवळपास त्यांची 13 एकर द्राक्ष आहे. गेल्या वर्षी मला वाटतं 230 रुपये प्रति किलो याप्रमाणे ते द्राक्षाचं एक्सपोर्ट त्या ठिकाणी झालं. मग त्याचे पैसे किती झाले असतील तुम्ही कल्पना करा. 30, 35, 40 एकर त्यांचा ऊस दरवर्षी कारखान्याला जातो. बटाटे जवळपास कट्ट्याला 20 पिशवी प्रमाणे बटाट्याचं ऍव्हरेज ते काढतात. कांदा त्यांच्याकडे गेल्या वर्षी होता, या वर्षी त्यांनी विकत घेतला. गेल्या वर्षी त्यांच्याकडे स्वतःचा कांदा होता. मग या सगळ्याचं जर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन त्याची जर चौकशी केली तर त्यांचा शेतीमधून मिळणारं आर्थिक उत्पन्न किती आहे हे तुम्हाला निश्चितपणाने त्या ठिकाणी समजल्याशिवाय राहणार नाही. आता प्रभूजींना दुसरं एक सांगायचं आहे की आज तुम्हाला त्यांचं का त्यांच्याविषयी पोटात दुखायला आम्हाला खरं तर माहित नाही, परंतु आज तुम्ही ज्या गाडीतून फिरता कदाचित त्या गाडीचे 4 टायर आणि टेपणी देखील कदाचित त्यांच्या पैशाची असू शकते. हे देखील मला आपल्याला सांगायचं आहे. आणि तसं जर नसेल तर 20 फेब्रुवारी 2024ला चेक क्रमांक 7057 पीडीसीसी खात्यामधून आपल्याला निकम साहेबांच्याकडून किती रक्कम आपण काढली याचं उत्तर आपण त्यांना प्रश्न विचारावा आणि त्याचं उत्तर त्यांनीच त्या ठिकाणी द्यावं. नाही दिलं तर माझ्याकडे बँकेचं स्टेटमेंट देखील त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं कोणी कोणावर किती उपकार केले हे सांगायची गरज त्या ठिकाणी नाही. हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देखील आमच्या पक्षाचे अध्यक्ष धोंडेभाऊ शेठ भोर यांच्याकडून तुम्ही किती पैसे घेऊन त्या ठिकाणी गेले हा देखील जाब आपण त्यांना त्या ठिकाणी विचारला पाहिजे. आता जाता जाता मला आपल्याला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की ज्या प्रभूजींना 2 ऑक्टोबर 2023 रोजी भर रस्त्यामुळे बडवलं गेलं, तुडवलं गेलं, त्यावेळेला निकम साहेबच तुमच्या बाजूने उभे राहिले. कदाचित हे तुम्ही आता विसरला असाल का त्याची तुम्हाला आठवण त्या ठिकाणी राहिली नाही. त्याच्यामुळे असे सुपारी बहादर हे कितीही ओरडले तरी सर्वांना आता कळून चुकलेलं आहे की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. आणि कदाचित तुमच्यामध्ये हे काही जे अवगुण आहेत त्याच्यामुळेच कदाचित तुम्हाला त्यावेळेला बडवलं गेलं असावं असा आमचा अंदाज त्या ठिकाणी आहे. तात्पर्य आता या सगळ्यामधून एवढंच आहे की देवदत्त निकम हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं लढा देण्याचं काम करतात. वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं की बिबट आंदोलन असेल, कांदा दर प्रश्नाचं आंदोलन असेल, ऊसाच्या FRPचा प्रश्न असेल आणि आता हा दूध भेसळीचा विषय असेल, या शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या सगळ्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवण्याचं काम, लढा देण्याचं काम एक शेतकरी पुत्र म्हणून, एक शेतकऱ्यांचा कव्वारी म्हणून निकम साहेब त्या ठिकाणी सातत्याने करतायत. आणि मग कुठेतरी ज्या वेळेला योद्धा रणांगणामध्ये पराभूत होत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं. अशा पद्धतीनं त्यांचं व्यक्तिगत चारित्र्यहनन करून त्यांची मानहानी करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि हे 100% ठरवून प्लॅनिंग करून त्यांचं बदनामी त्या ठिकाणी केली जाते. परंतु मला आपल्याला एकच सांगायचंय की काल कोणीतरी तज्ज्ञ म्हटले की भेसळीच्या दुधामुळे काय कुठं कॅन्सर होतो का, तर आपल्याकडे आता AI टेक्नॉलॉजी आहे. जेमिनी असेल, ChatGPT असेल, आणि फार नाही त्यांना जर कळत नसेल तर त्यांना गुगल देवाला विचारून पहा की भेसळीच्या दुधामुळे कुठले कुठले आजार त्या ठिकाणी होतात, कॅन्सर होतो का नाही तुम्ही विचारून पहा. त्याच्यामुळं ज्या दूध भेसळीच्या विरोधामध्ये हा लढा उभा केला गेला त्याचा पाठपुरावा केला गेला आणि सातत्यानं दूध भेसळीच्या प्रश्नावर निकम साहेबांनी आवाज उठवला गेला. त्याच्यामुळं त्याच्यामधून त्यांचं लक्ष विचलित करून तो प्रश्न डायव्हर्ट करायचा, बाजूला तो न्यायचा, असा विरोधकांचा कुटील डाव त्याच्यामध्ये आहे. आणि आपण कुणीही त्याला बळी न पडता आम्ही शेवटपर्यंत निकम साहेबांच्या माध्यमातून, या पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी, सामान्य लोकांसाठी सातत्यानं त्यांचा आवाज बनून लढत राहू, एवढंच मला आपल्याला या निमित्तानं सांगायचंय. कदाचित आपल्या लक्षात आलं असेल की दूध भेसळीचा हा विषय झाल्याच्या नंतर जवळपास पाठीमागच्या 1-2 महिन्यापासून दुधाच्या भावामध्ये देखील जवळपास 2 रुपयाची वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. आणि नजीकच्या काही दिवसामध्ये आमचा अंदाज आहे की आणखीन 2-3 रुपयाची वाढ दुधाच्या भावामध्ये त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. कारण दूध भेसळीमुळं जे दूध बंद आता झाले, जे भेसळखोर अडकले गेले, ते दूध जे आता कमी झालं त्याच्यामुळं मागणी पुरवठ्याचं जर गणित पाहिलं तर दुधाचे भाव निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाढतील. आणि आपल्या लढ्याला जसं बिबट आंदोलनाला यश आलं, कांदा दर प्रश्नाला यश आलं, ऊसाच्या FRP एकरकमी देण्याच्या प्रश्नाला यश आलं, तसंच यश आपल्या ह्या दूध भेसळीच्या विषयाला निकम साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणाने येईल, एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. धन्यवाद. प्रभू